सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ग्रामपंचायतीने घेतलेल्या एका निर्णयाची सगळीकडेच चर्चा आहे. ज्या घरांमध्ये विधवा प्रथा पाडली जाणार नाही अशा कुटुंबाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. कलमठ ग्रामपंचायतचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी 2025च्या अखेरीस या संबंधित ठराव मांडला होता. याबद्दल ते सांगतात. कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने 29 डिसेंबर 2025च्या मासिक मीटिंगमध्ये विधवा प्रथा न पाळणाऱ्या महिलांच्या आणि त्या महिला ज्या घरात राहतात त्या घराची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय कलमठ ग्रामपंचायतीने घेतला आणि 3 जानेवारी 2026 सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी आपण त्या ठरावाची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू केली. कलमठ ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील केलंय. कलमठ ग्रामपंचायतने जो विधवा महिलांसाठी जो एक निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं मी महिला म्हणून स्वागत करतेच आणि त्याचबरोबर जो काय हा उपक्रम आहे तो आजपर्यंत महाराष्ट्रात मी तरी माझ्या माहितीप्रमाणे कुठे माझ्या ऐकिवात नव्हता आणि तो निर्णय कलमठ ग्रामपंचायतने घेतला आणि त्याबद्दल मी सरपंच आणि त्यांच्या सगळ्या टीमचं स्वागत करते. आज मी आवर्जून सांगू इच्छिते की आमच्या कलमठ ग्रामपंचायत मधून सरपंच आणि सदस्यांनी जो आधुनिक विचारसरणीनुसार योग्य निर्णय घेतलाय त्याचं मी समर्थन करते. हा जो त्यांचा विचार आहे ग्रामपंचायत कलमठचा तो अतिशय स्तुत्य आहे आणि ह्या निर्णयाचं मी स्वागतच करते. या निर्णयामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेलाही यामुळे आव्हान मिळणार आहे. पतीच्या निधनानंतरही स्त्रीला सन्मानाने, आनंदाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे ही जाणीव कलमठ ग्रामपंचायतने समाजाला करून दिली आहे.